कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके आणि लढेवाळा भक्त देहोचे सुप्रसिद्ध साधू पंचमवेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंदे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की ब्रह्मांड नायक जगाचा चालक नियंता परमपिता परमेश्वर की ज्याच्या सत्तेनं अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्ष निवासम शरणम स्रोत प्रभो प्रलय स्थानम निधानम विजय मोवयम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा त्याच भगवान परमात्म्याच्या सत्तेनं साधू संतांच्या कृपाशीर्वादानं आपल्या या शेटफळे या गावामध्ये चालू असलेला नवरात्र महोत्सव आणि याच अगदी या सप्ताहामध्ये 7व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आलेली आहे। खऱ्या अर्थानं एक सांगून जाईल की भगवंताच्या सत्तेनं त्याच्या कृपाशीर्वादानं आपला हा सप्ताह चालू आहे, पण अगदी भव्य दिव्य नियोजनामध्ये सुंदर असं माझ्याकडे शब्द नाहीत या सप्ताहाचं वर्णन करण्यासाठी। इतक्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असलेला हा सुंदर सप्ताह नवरात्र महोत्सव आणि याच उत्सवात अगदी अभंगाचा विस्तार मला तुमच्यासमोर करायचा आहे, पण तरीही सांगून जाईल भाग्यवान आहे आपले शेटफळे गाव। आई जगदंबेची आराधना असेल, आई जगदंबेचं जागरण असेल, आई जगदंबेचा उदोउदो असेल, आपण या ठिकाणी अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा आजही आपण चालवत आहोत। अनादी कालापासून चालत आलेली आहे, संत महात्मा मंडळींपासून संतांपासून चालत आली, त्यांच्याही अगोदरपासून चालत आलेली ही परंपरा आई जगदंबेचं जागरण जगदंबेचा उदोउदो आपण या ठिकाणी करतोय। पण लक्षात घ्या, मला सांगायचंय की या ठिकाणी जो जगदंबेचा हे जे जागरण आहे, हा जो उदोउदो आहे, खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या या गावातल्या माझ्या तरुण बांधवांनी नेपाळमध्ये जाऊन तिथून ज्योत आणलेली आहे। महिला मंडळ एकदा जोरात टाळी झाली पाहिजे, जोरात। 4,500 किलोमीटरवरून ही ज्योत आणणं इतकी सोपी गोष्ट नाहीये, बोलणे इतकी सोपी गोष्ट नाहीये। माणूस सहज बोलून जातो। 4,500 किलोमीटर, आम्ही आज 350 किलोमीटरचाच प्रवास केलाय तर माणूस थकतोय, गाडीत बसू वाटत नाही। पण 4,500 किलोमीटरवरून ही ज्योत आणली आपल्या गावातल्या तरुण बांधवांनी, इतकी सोपी गोष्ट नाही। त्याच्यामध्ये चालत यायचंय, बसून सुद्धा यायचं नाही, चालत यायचं, पायी ही ज्योत आणावी लागते, पायात चप्पल घालावी लागत नाही। ज्योत आणायचं म्हटलं तर कितीतरी नियम आपल्याला पाळावे लागतात। पण या सगळे नियम पाळत असताना आपल्या या गावातील तरुण बांधवांनी ही ज्योत आपल्या या गावापर्यंत आणलेली, नेपाळपासून इथपर्यंत आणली। 4,500 किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक गावं मी पाहिली, आतापर्यंत अनेक कीर्तनं केली नवरात्र महोत्सवामध्ये, पण इतक्या लांबून ज्योत आणणारं हे पहिलं गाव आज मी पाहिले। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठे सुद्धा पाहायला भेटणार नाही, इतक्या लांबून ज्योत आणणं इतकी सोपी गोष्ट नाही, पण या तरुण बांधवांनी साध्य केलंय। आणि अगदी भव्य दिव्य स्वरूपात आपला हा सुंदर असा सप्ताह या ठिकाणी चालू आहे, नवरात्र महोत्सव या ठिकाणी चालू आहे। अभंगाचा विस्तार मला करायचा आहे, पण या ठिकाणी ज्यांची मला कीर्तनासाठी सुंदर अशी साथ संगत आहे, महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, नामवंत गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण, आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचा आवाज घुमतोय। आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या मंगलताई गत्तीर असतील, ताईंना माझं वंदन आहे, जोरात टाळी झाली पाहिजे ताईंसाठी। त्यांच्याच तोडीस तोड असणाऱ्या आदरणीय हरिभक्तपरायण त्या स्वतः एक कीर्तनकार सुद्धा आहेत, कीर्तनही करतात। एक लक्षात घ्या, तुम्हाला सांगू का, महाराष्ट्रामध्ये जेवढी काही कीर्तनकार मंडळी असते ना, आमच्या या वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराला इतका ॲटिट्यूड आहे, दुसऱ्याच्या कीर्तनात ते उभे राहत नाहीत, टाळ घेऊन तर राहतच नाहीत, पण त्या स्वतः एक कीर्तनकार आहेत। आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य आमच्या रुपाली दिदी असतील, ताईंनाही माझं वंदन आहे, त्यांच्यासाठी जोरात टाळी झाली पाहिजे। आणि एक लक्षात घ्या, आज या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की मृदंग वाजवणारे जास्तीत जास्त आपल्याला पुरुष पाहायला भेटतात।
आपण पाहिलंही असेल, यूट्यूबवरती आपण कीर्तन श्रवण करतो, अनेक ठिकाणी कीर्तनाला आपण जात असतो. पण या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मृदंग वाजवणारे पुरुष आपल्याला पाहायला भेटतात. पण या ठिकाणी कीर्तनकारही महिला आहेत, गायनाचार्यही महिला आहेत आणि मृदंग वादक सुद्धा एक महिलाच आहे. आमच्या यशोदा ताईंसाठी सुद्धा जोरात टाळी झाली पाहिजे. ताईंनाही माझं वंदन आहे. आणि या ठिकाणी या ज्या मुली टाळ घेऊन उभ्या आहेत, या वारकरी संप्रदायातले एक नामांकित कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील असतील, ताईंच्या विद्यार्थिनी आहेत. सगळ्यांसाठी यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. दोन्हीही चोपदार बाबा आहेत, बाबांनाही माझं वंदन आहे. आणि तुम्हाला परत कधी जर वाटलं हे कीर्तन श्रवण करावं, कीर्तन ऐकावं, तर त्याच्यासाठी मराठी तडका यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. दादांचं नाव काय? गणेश दादा असतील, दादांनाही माझं वंदन आहे. त्यांच्यासाठीही टाळी वाजवा. कारण आपले या सप्ताहाचा प्रचार या ठिकाणी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते या ठिकाणी करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं जे काही गाणं असेल, आमचं जे काही वाजवणं असेल, माझ्या अंतकरणातला जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत तुमच्या कानापर्यंत पोहोच करणार आहेत. त्यांच्यासाठी इथं जोरात टाळी वाजवा. दादांचं नाव काय? अशोक दादा गायकवाड असतील, दादांनाही माझं वंदन आहे. सुंदर दादांचे सिस्टम या ठिकाणी आहे. असो सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आपण या ठिकाणी या सप्ताहामध्ये एकत्र आणण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी आपण केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व नामांकित कीर्तनकार आहेत. या पत्रिकेमध्ये महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कीर्तनकार आहेत. मोठी मोठी मंडळी कीर्तनासाठी आहेत. या ठिकाणी असं झालंय, गायनाचार्य महान आहेत, वाजवणारे महान आहेत, ऐकणारे श्रोते तुम्ही सगळेजण महान आहेत, पण कीर्तनकार. पण टेन्शन घेऊ नका, गाडी जरी बारीक असली तर ॲव्हरेज भरपूर देते. हा, म्हणून असं सगळ्यांना माझं वंदन आहे. सर्वच पंचकृषीतून आलेले सर्व भाविकजन असतील, सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद देईल. आता या सप्ताहाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द कमी पडत आहेत. तुम्हीच तुमच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला ज्यांच्यामुळे घडून आला, तुमच्या सर्वांचं दर्शन मला ज्यांच्यामुळे झालं, आदरणीय आपल्याच गावातले आकाशदादा असतील, दादांनी संपर्क केला आणि त्यांच्या संपर्कातून इथपर्यंत आले, म्हणून दादांनाही माझं वंदन आहे. सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गावातील सरपंच उपसरपंच, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. झाले ना सगळे? झाले ना? बचत गट तुमचे नाव घ्यायचे का? हा, तशी काय अडचण नाही, नावं पाठ आहेत मला सगळ्यांची. राधा अक्का, सरक्का, केसर अक्का, दगड अक्का, धोंड अक्का. पदर घेतलेल्या बिना पदरवाल्या कीर्तन संपेपर्यंत घ्या. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल चुकून हुकून माझ्याकडून कोणाचं नाव जर राहिलं असेल तर शेवटपर्यंत माझ्यापर्यंत ते कळवा, मी शेवटी त्यांचा नामोल्लेख करील. विठ्ठल विठ्ठल दादा लक्षात घ्या, तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया मानवी देहाला उपदेश करत आहेत. उपदेश प्रकरणातील सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी निवडलेला आहे. पण बारकाई ना ऐका, आपण या ठिकाणी ही नवरात्र उत्सव या ठिकाणी आपण साजरा करतोय, जगदंबेचा जागरण करतोय, जगदंबेचा उदो आपण करतोय. पण सांगून जाईल, माता मौल्या लक्षपूर्वक ऐका, या जगदंबा मातेचे, आई भगवतीचे आपल्या जीवनामध्ये किती उपकार आहेत. ही जगदंबा माता जेव्हा आपल्या रूपामध्ये सरस्वती रूपाने येते ना, तेव्हा ती आपल्याला विद्येचं दान देते. हीच जगदंबा, हीच भगवती माता जेव्हा आपल्यामध्ये अन्नपूर्ण रूपाने येते, तेव्हा ती आपल्या पोटातली आग शांत करते. फार सुंदर वर्णन केलं एका ठिकाणी. विश्वातलं पहिलं जागरण जगदंबेचं कुणी केलं? या विश्वामध्ये पहिला उदो जगदंबेचा कुणी केला? आपण ही जी ज्योत आणण्याची जी परंपरा आहे, ही परंपरा कुणी चालू केली आणि किती काळापासून चालू आहे? लक्षपूर्वक ऐका. ब्रह्मदेव, देवी भागवत तुम्ही श्रवण केलं असेल. देवी भागवतामध्ये फार सुंदर कथा याची आली. भागवत असेल, देवी भागवत असेल, या ग्रंथ पुराणांमध्ये फार सुंदर कथा आहे. ब्रह्मदेवांचे मानसपुत्र, त्यातमध्ये नारद मुनी आणि दक्ष महाराज. ब्रह्मदेवानं दक्ष महाराजांना सांगितलं, दक्षा, अरे तुला मी प्रजापती पद देतो, तू माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मला मदत कर. दक्ष महाराजांनी सांगितलं, बाबा काहीच हरकत नाही, सृष्टी विस्ताराच्या कामात तुम्हाला मी मदत करतो,
मग दक्ष महाराजांनी काय केलं, सृष्टी विस्ताराचं काम करण्यासाठी एक 10,000 पुत्रांची निर्मिती केली आणि त्या बाळांना सांगितलं, बाळांनो हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तपश्चर्या करा आणि परत या, आल्याच्या नंतर मी तुमचं लग्न लावून देतो, मग तुम्ही चतुर्भुज व्हाल आणि मला माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत कराल. 10,000 पुत्र हिमालयाच्या पहाडात गेले, तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येनं त्यांच्या चेहऱ्यावरती तेज निर्माण झालं. परत गावाकडे निघाले. येत असताना अर्ध्या वाटापर्यंत आले, पण मधीच शेंडीवाले बाबा त्यांना आडवे गेले. शेंडीवाले कळताना नाव काय त्यांचं, नारद मुनी. नारद मुनी आडवे गेले. प्रश्न केला, बाळांनो कोण आहात, कुठून आलात, जायचं कुठं आहे. प्रश्न केल्याच्या बरोबर त्या पुत्रांनी सांगितलं, आम्ही दक्ष प्रजापतीची मुलं आहोत, सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करायची, गावाकडे चाललो, आमचे वडील आमचं लग्न लावून देणार, आम्ही चतुर्भुज होणार आणि त्यांच्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये त्यांना मदत करणार. पण नारद मुनींनी विरक्तीचा उपदेश केला आणि सांगितलं, बाळांनो लग्न करून कोणाचं भलं झालं नाही, लग्न करून कोणाला सुख प्राप्त झालं नाही, हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तपश्चर्या करा. विरक्तीचा उपदेश केला आणि परत पाठवून दिलं. ही वार्ता दक्ष महाराजांना समजली. दक्ष महाराजांनी परत 10,000 पुत्रांची निर्मिती केली आणि त्यांनाही सांगितलं, पहाडात जा, तपश्चर्या करा, आपल्याला सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करायची. तीही पुत्र हिमालयाच्या पहाडामध्ये गेली, तपश्चर्या केली. तपश्चर्येनं चेहऱ्यावर तेज निर्माण झालं आणि परत येत असताना हे शेंडीवाले बाबा परत त्यांना आडवे गेले. त्यांनाही प्रश्न केला, बाळांनो कोण आहात, कुठून आलात, जायचंय कुठं, असा प्रश्न केल्याबरोबर त्यांनीही सांगितलं, दक्ष प्रजापतीची आम्ही मुलं आहोत, सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करायची, गावाकडे जाणार, आमचे वडील लग्न करणार, मग आम्ही चतुर्भुज होणार आणि त्यांना त्यांच्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये आम्हीही मदत करणार. त्याही 10,000 पुत्रांना नारद मुनींनी विरक्तीचा उपदेश केला आणि हिमालयाच्या पहाडामध्ये पाठवून दिलं. ही सगळी वार्ता दक्ष महाराजांना समजली. नारद मुनींनी 20,000 पुत्रांना विरक्तीचा उपदेश करून हिमालयाच्या पहाडात पाठवून दिलं. राग आला. नारद मुनींच्या समोर प्रगट झाले, श्राप दिला, सांगितलं, महात्मा कधीच एका जागेवर बसून तुम्ही भजन करू शकत नाही, कधीच एका जागेवर बसून तुम्ही कोणाला ज्ञान देऊ शकत नाही. श्राप दिल्याच्या बरोबर ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं, दक्षा अरे फार मोठी चूक केली तू. नाही नाही बाबा बरोबर केलंय. अरे दक्षा चुकलाय तू. नाही बाबा बरोबर केलंय. ब्रह्मदेव सांगतात, दक्षा चुकलाय तू, एका महात्म्याला श्राप दिलाय, फार मोठा दोष तुझ्या पाठीमागं लागलेला आहे. दक्ष महाराज सांगतात, बाबा मला सृष्टी विस्ताराच्या कामात मदत करायची, मी 20,000 पुत्रांची निर्मिती केली, या महात्म्यांनी त्यांना विरक्तीचा उपदेश करून परत पाठवून दिलं, काही चुकलं नाही माझं. पण दक्ष महाराज ब्रह्मदेवानं दक्षाला सांगितलं, दक्षा तू ज्या 20,000 पुत्रांची निर्मिती केली होती ना, ती धड पुरुष होती ना धड स्त्री होती. किन्नर जातीची ती लोक, तुझ्या हातून भयंकर पाप घडलं असतं आणि त्या पापातून, पाप होण्याच्या अगोदर तुला त्याच्यातून वाचवलं नारद मुनींनी आणि तू त्यांना शाप दिलाय. चूक लक्षात आली. विचारलं, बाबा आता मी काही करू, फार मोठा दोष पाठीमागं लागलेला आहे, या दोषातून मला निवृत्त व्हायचे, मुक्त व्हायचे, याच्यासाठी काही करू. ब्रह्मदेवानं सांगितलं, काहीच करण्याची गरज नाही, तुझ्या कणखल्या क्षेत्रामध्ये जा आणि तिथं जाऊन जगदंबेचं अष्टभुजाधारी चित्र काढ आणि त्या चित्राच्या समोर रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळ. अनादिकालापासून ही परंपरा चालत आली. आई भगवतीच्या समोर आपण जो दिवा जाळतो ना, ही ज्योत आणण्याची, दिवा जाळण्याची परंपरा दक्ष महाराजांनी चालू केलेली. रात्रंदिवस आई भगवतीच्या समोर चित्र काढलं आणि त्या चित्राच्या समोर जगदंबा मातेच्या समोर रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळला आणि आई भगवतीची आराधना दक्ष महाराज करायला लागले. आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तोरात सारी. आज गोंधळाला माझ्यावरी, जागवी तोरात सारी.
दक्ष महाराजांनी केली. आई जगदंबा माता दक्ष महाराजांच्या समोर 9 रूपात प्रगट झाली. दक्ष महाराज म्हणतात, माते तुझ्या या रूपाकडे पाहू, या रूपाकडे पाहू की या रूपाकडे पाहू. जगदंबा माता एका रूपात आल्या. विचारलं, बोल दक्षा तुला काय पाहिजे. दक्ष महाराजांनी सांगितलं, माते माझ्या हातून फार मोठा दोष घडलाय, माझ्या हातून फार मोठं पाप घडलंय. हा दोष नष्ट करण्यासाठी काहीच नको, तू फक्त माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला ये. जगदंबा मातेला सांगितलं. जगदंबा माता सांगतात, दक्षा तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. आणि दादा एक गोष्ट सांगू का, स्त्री ही सामान्य नाहीये. तिचा कधी अनादर करू नका, तिचा कधी अपमान करू नका. आपली बहीण असेल, बायको असेल, आपली मुलगी असेल, कुणीही असू द्या, तिचा कधीच अपमान करू नका, कधीच अनादर तिचा करू नका. स्त्री सामान्य नाही, धगधगती आग आहे, धगधगती ज्वाला ती आहे. दक्ष महाराजांना सांगती भगवती माता, दक्षा तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येणं इतकी सोपी गोष्ट नाही. माझ्या 2 अटी तुला मान्य कराव्या लागतील. दक्ष महाराजांना सांगितलं, माते काय अटी असतील मी मान्य करेल, पण माझ्या पोटी मुलगी म्हणून तू जन्माला ये. पहिली अट सांगितली, दक्षा जेव्हा मी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, जेव्हा उपवर होईल, माझा विवाह भगवान भोलेनाथाशी तू करून द्यायचा. पहिली अट सांगितली. दुसरी अट सांगितली, मुलगी म्हणून जन्माला आल्याच्या नंतर, माझा विवाह भगवान भोलेनाथाशी झाल्याच्या नंतर, तू तुझ्या जीवनामध्ये जेव्हा कधी चांगले कर्म करशील, चांगलं सत्कार्य करशील, कधी यज्ञ ठेवशील, त्या यज्ञामध्ये, त्या कामामध्ये जर तू भगवान भोलेनाथांचा जर अपमान केला तर मी तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून निघून जाईल. ही दुसरी अट सांगितली. दोन्हीही अटी दक्षानं मान्य केल्या. काही दिवस गेल्याच्या नंतर मुलगी म्हणून जगदंबा माता दक्षाच्या पोटी जन्माला आल्या. प्रसूत झाल्याच्या नंतर मुलगी हळूहळू उपवर झाली, मुलगी वाढली. दक्ष महाराजांनी त्या मुलीचा विवाह भगवान भोलेनाथाशी करून दिला. पहिली अट दक्षानं सांभाळली, पण दुसरी अट दक्षाला सांभाळता आली नाही. ज्या वेळेला कणखल्या क्षेत्रामध्ये दक्ष महाराजांनी यज्ञ ठेवला होता, त्या यज्ञामध्ये सगळ्या देवी देवतांना मान दिला, सगळ्यांना दिला, पण भगवान भोलेनाथांना दिला नाही. पार्वती मातेनं पाहिलं, सगळी देवदेवता या ठिकाणी बसलेले आहेत, पण भगवान भोलेनाथ एकटेच नाहीत. राग आला आणि जो यज्ञ त्या ठिकाणी केला होता, त्या यज्ञात त्यांनी उडी घेतली आणि स्वतःचं शरीर जळून भस्म झाले. लक्षात घ्या, हा विरह भगवान भोलेनाथांना सहन झाला नाही. भगवान भोलेनाथांनी काही केलं, ते मेलेलं कलेवर घेतलं, आपल्या भाषेत त्याला प्रेत म्हणतात. ते मेलेलं कलेवर घेतलं, हातात घेतलं आणि या ब्रह्मांडामध्ये फिरत राहिले. सगळ्या देवदेवतांनी पाहिलं, मेलेलं कलेवर घेऊन भगवान भोलेनाथ या ब्रह्मांडात फिरताय. सगळ्या देवदेवतांनी श्री विष्णूंना प्रार्थना केली, सांगितलं सुदर्शन चक्र सोडा आणि या देहाचे तुकडे तुकडे करा. श्री विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं आणि या देहाचे तुकडे तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी पार्वती मातेच्या देहाचे तुकडे पडले ना, त्या त्या ठिकाणी एक एक शक्तिपीठ तयार झालं. आपल्या या भारतामध्ये 51 शक्तिपीठ आहेत आणि त्याच्यातल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची तुळजाभवानी माता, माहूरगडची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता, हे अर्ध शक्तिपीठ. हे 3.5 शक्तिपीठं आपल्या भारतात आहेत. मला सांगायचे तुम्हाला की या विश्वातलं सगळ्यात पहिलं जागरण हे दक्ष महाराजांनी केलेलं आहे. मग महिला मंडळ, माझी तुम्हाला विनंती असेल, हा नवरात्र उत्सव आपण थाटामाटात साजरा करतोय, पण एक लक्षात घ्या, आपण पाहतो, माझी तुम्हाला विनंती असेल की आई भगवतीच्या देवीच्या वस्त्रांवरती लक्ष ठेवण्यापेक्षा, आज कसं गुलाबी गुलाबी वातावरण दिसतंय, कलरची साडी आपण घालतो, पण माझी विनंती असेल तुम्हाला, देवीच्या वस्त्रांवरती लक्ष ठेवण्यापेक्षा, बारकाईनं ऐका महिला मंडळ, देवीच्या आई भगवतीच्या वस्त्रांवरती लक्ष ठेवण्यापेक्षा देवीच्या हातातल्या शस्त्रावर लक्ष ठेवा. का सांगते, येणारा काळ फार वाईट आहे. या नवरात्र महोत्सवामध्ये दादा मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पाहायला भेटतं, एवढं गलिच्छ वातावरण पाहायला भेटतंय की आज आपल्याला हातामध्ये तलवार घेऊन लढणं ही काळाची गरज आहे. तुम्हाला सांगू का दादा, आई भगवती सोबत महिषासूर लढण्यासाठी एकटा होता. भगवती सोबत लढण्यासाठी महिषासूर एकटा होता. मला माहिती नाही तुम्हाला याची जाणीव आहे का नाही, पण आज आपल्या पावला पावलावर महिषासूर तयार झाले, पावला पावलावर झाले. मग स्वतःचं जर आत्मसंरक्षण करायचं असेल तर तुम्हाला हातात शस्त्र घ्यावंच लागेल. महिला मंडळ, मला माहिती नाही हे कुणी काढलं ताई, माहिती नाही मला,
पण देवीच्या अंगावरच्या वस्त्रांचा, अंगावरच्या कलरचा आणि 9 दिवसाच्या या 9 साड्यांचा तीळ मात्र संबंध नाहीये. तीळ मात्र नाहीये. मला माहिती नाही कुणी काढलं. मी म्हणत नाही तुम्ही साड्या घालू नका, अजिबात सांगणार नाही. घातलीच पाहिजे. आपण तरी कधी घालू, आत्ता नाही तर कधी घालायची. घालू नका म्हणणार नाही, पण जी काळाची गरज आहे, आपल्याला जे लागतंय ते घ्या. आई जगदंबेची या तुम्हाला सांगू का, आज पूर्ण देशभरामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो. थाटामाटात साजरा करतात. चौकात मंडळ तयार झाली. काय करतात मुलं, हातात टिपऱ्या घेऊन जगदंबेच्या समोर दांडिया खेळतात. पण तरुण मुलं जर हातात टिपरे घेऊन दांडिया खेळत असतील तर तुम्ही असं सिद्ध करून देताय की तुम्ही नवरात्रामध्ये देवीच्या समोर दांडिया खेळताय, म्हणजे तुम्ही तुमच्या हातात बांगड्या घालून घेताय. विनंती असेल, दांडिया खेळणं हे आपल्या धर्मात नाहीये. दांडिया खेळण्यासाठी गुजराती लोक आहेत, हा आपला धर्म नाहीये. दांडिया खेळणं धर्म आपला नाहीये. पण लक्षात घ्या महिला मंडळ, आपल्या प्रत्येक आईनं मनावरती घ्या, आज इतका भयंकर काळ आलेला आहे. आपल्या डोळ्याच्या देखत मुलींवरती अत्याचार होत आहेत. आपल्या डोळ्याच्या देखत मुली कापल्या जात आहेत, कापून फ्रीजमध्ये ठेवल्या जात आहेत. आपण पाहतो, सगळ्याजणांना माहिती आहे. पण हे वातावरण कुठंतरी थांबावं, याच्यासाठी आपल्याला स्वतःला सक्षम व्हावं लागेल. भगवती माता सक्षम होती महिषासुरासोबत लढण्यासाठी, एकट्याच लढत होत्या. मग आपल्याला सुद्धा हातात शस्त्र घेऊन लढावं लागेल, कारण येणारा काळ फार वाईट आहे. येणारा काळ फार भयंकर आहे. आपल्याला तलवारबाजी करायला यायलाच हवी महिला मंडळ. आपल्याला दानपट्टा चालवायला यायलाच हवा. आपल्याला लाठी गाठी करता यायलाच हवी. कारण स्वतःचं जर आत्मसंरक्षण करायचं असेल तर तुम्हाला थोडी तरी शस्त्राची माहिती असायला हवी. फक्त साड्यांपुरता हा नवरात्र उत्सव मर्यादित ठेवूच नका. साड्यांपुरता ठेवूच नका, घालू नका म्हणणार नाही. पण लक्षात घ्या, ज्याची गरज आहे ते माणसानं कुठंतरी आचरणात आणलं पाहिजे. येणारा जो काळ आहे फार वाईट काळ आहे. आपण घटस्थापना करतो का, या घटस्थापनेचं महत्त्व वैज्ञानिक कारणशास्त्रानं आपल्याला सांगितलं. घटस्थापना आपण आपल्या घरामध्ये करत असतो. त्याच्यामध्ये जी माती असते त्याला आपल्या भाषेमध्ये वावरी म्हटलं जातं. ती जी वावरी आहे ती वावरी आपल्या शेतातली आहे. त्या घटामध्ये जे पाणी आहे ते पाणी आपल्या माठातलं आहे, ते पाणी आपल्या शेतातलं आहे, ते पाणी आपल्या बोरमधलं आहे. आणि त्या घटामध्ये टाकलेलं जे कणकण धान्य आहे ना, ते धान्यसुद्धा आपल्या शेतातलंच आहे. मग तेच धान्य कणाकणानं वाढतं आणि एक दिवस येतो, दसऱ्याच्या दिवशी आपण काय करतो, ते धान्य घेतो. टोपीमध्ये असेल, फेट्यामध्ये असेल, ते फेट्यामध्ये आपण धान्य खोचतो, ते उगवलेलं धान्य, आणि सिमोल्लंघनाला जातो. सिमोल्लंघनाला गेल्याच्या नंतर प्रत्येक जण एकमेकांच्या धान्याकडे पाहत असतो. मग त्या धान्यामध्ये ज्या धान्याची संख्या सगळ्यात जास्त, विक्रमी संख्या ज्या धान्याची असेल, त्या दिवशी ठरवलं जातं की या धान्याची पेरणी आता आपल्याला करायची. वैज्ञानिक कारणशास्त्रानं सांगितलं, आध्यात्मिक कारण सुद्धा सांगितलं. आपण घट बसवतो, घटामध्ये धान्य टाकतो, कणाकणानं ते कणाकणानं वाढतं आणि एक दिवस असा येतो त्या धान्याचं आणि त्या घटाचं मिलन होतं. अगदी त्याचप्रमाणे आध्यात्मिक कारणात सांगितलं गेलं, आपल्याही या 9 दिवसामध्ये कणाकणानं भक्ती वाढावी, कणाकणानं वाढावी आणि एक दिवस असा यावा की त्या परमात्म्याचं आणि आपलं सुद्धा मिलन व्हावं. आध्यात्मिक कारण आहे. मग लक्षात घ्या, माझी विनंती असेल महिला मंडळ, हा जो नवरात्र महोत्सव आहे साड्यांपुरता कधीच मर्यादित ठेवू नका. येणारा काळ फार वाईट आहे. आई भगवती लढल्या, एकट्याच लढल्या. आपल्याला सुद्धा एकट्याला लढायचं, एवढं सक्षम तुम्ही तुम्हाला स्वतःच्या जीवनामध्ये करा. विठ्ठल 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 दादा लक्षपूर्वक ऐका. तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी मानवी देहाला उपदेश केलाय की बाबा, देवानं सुंदर नरदेह दिलाय, मग तो देव आपल्याला आपलासा करून घ्यायचा. तुकोबराय सांगतात, अभंगाचं पहिलं चरण, आपुला तो एक देव करून घ्या, 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 एक देव करून घ्या.
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबरायांनी उपदेश केलाय. दादा लक्षपूर्वक ऐका. तुकोबराय मानवी देहाला उपदेश करत आहेत. मग या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो, प्रश्न असा उपस्थित होतो की तुकोबरायांनी मानवी देहालाच का उपदेश केला. तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे, महिला मंडळ बाहेर काही नाही ऐका, त्याच्या पाठीमागचं कारण आहे देवानं तुम्हाला मला हा सुंदर असा नरदेह दिलेला आहे. मग दिल्याच्या नंतर देवानं आपल्याला कर्तृत्व दिलं आणि कर्तृत्वासोबत आपल्याला भोक्तृत्वही देवानं दिलेलं आहे. म्हणजे मनुष्य कर्मही करतो आणि केलेल्या कर्माची फळही भोगतो. प्रश्न असा निर्माण होतो, तुकोबरायांनी पशुपक्ष्यांना का उपदेश केला नाही. तर पशुपक्ष्यांकडं फक्त भोक्तृत्व आपल्याला पाहायला मिळतं. ते कर्म करू शकत नाहीत, फक्त भोक्तृत्व त्यांच्याकडे आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. लक्षात घ्या, पशु पक्ष्यांकडे कर्तृत्व नाही, त्या ठिकाणी फक्त भोक्तृत्व आहे. देवानं आपल्याला कर्तृत्व ही दिलं. कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान यशही गडे आणि कहे ज्ञान हो, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. संत सांगतात याच देहामध्ये आपल्याला भक्ती करता येऊ शकते, भजन आपण करू. लक्षात घ्या, देवानं आपल्याला कर्तृत्व दिलं, कर्तृत्व सोबत भोक्तृत्वही दिलं. म्हणजे मनुष्य कर्मही करतो आणि केलेल्या कर्माची फळही भोगतो. संतांकडे पाहावं तर संतांकडे फक्त आपल्याला कर्तृत्व दिसून येतं. संतांकडे भोक्तृत्व नाही. तुम्ही म्हणाल ताई संतांचा देवाजवळ वशिला आहे, ज्याचा आहे वशिला तो जाईल, ज्याचा नाही वशिला तो जाईल. कसं पटकन येतं आपल्याला. लक्षात घ्या, संतांकडे पाहावं तर संतांकडे फक्त कर्तृत्व आहे, भोक्तृत्व नाहीत. कारण ईश्वर अर्पण बुद्धीने ते कर्म करतात आणि ते केलेलं कर्म देवाला अर्पण करतात, म्हणून फक्त कर्तृत्व त्यांच्याकडं आहे.
मग लक्षात घ्या, देवानं तुम्हाला मला कर्तृत्व दिलं, कर्तृत्वासोबत भोकृत्वही आपल्याला दिलेले आहे. मला म्हणलं कीर्तन समजते ना, कळतंय ना, भाषा कळते ना, कळते ना, झोपल्या का काय आहे ना दादा. बरेच लोक कीर्तनात बसतात, बरेच लोक कीर्तनात बसतात, पण कीर्तन काय त्यांच्यात बसत तुमच्यात बसू द्या. मी एक वाक्य नेहमी सांगत असते, तुम्ही जर मला रिस्पॉन्स दिला तर माझीही बोलण्याची उत्सुकता अजून वाढेल. काय नाही, मी एक वाक्य नेहमी कीर्तनात सांगते, श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है, लेकिन श्रोता जब सो जाता है तो ये वक्ता कुछ भी बघता है. हा, मग लक्षात घ्या, मी बघू नये बोलू नये असं जर वाटत असेल तर बारकाई ना कीर्तन ऐका. संतांकडे कर्तृत्व आहे, आपल्याकडे कर्तृत्वही आहे आणि भोकृत्वही आहे. आणि पशु पक्ष्यांकडे पाहावं तर तिथं फक्त भोकृत्वच आहे, ते कर्म करू शकत नाहीत. मग जगद्गुरु श्री तुकोबाराया जेव्हा या मृत्यू लोकामध्ये आले, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का हो? तुकोबाराया म्हणतात आम्ही वैकुंठवासी. आपण म्हणू शकतो का आम्ही वैकुंठवासी, आम्ही स्वर्गवासी, आम्ही कैलासवासी? आम्ही फक्त शेटफळवासी, दुसरं नाही. तुकोबाराय जेव्हा या मृत्यू लोकामध्ये आले आणि तुकोबारायांची सृष्टी, या तुकोबारायांची दृष्टी या सृष्टीकडे पडली, तेव्हा त्यांना दिसून आलं काय, येतो कळवळा बुडतेही जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. का उपकार संत आपल्यावरती करतात? का तुकोबारायांनी आपल्याला उपदेश केलाय? आपल्यामध्ये का देवानं आपल्याला कर्तृत्व दिलं आणि का आपल्याला भोकृत्व दिलं, त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आपण येण्या जाण्यामध्ये परतंत्र आहोत, आपल्याला स्वतंत्र नाहीये. संत जेव्हा या ठिकाणी आले, उजळा वया लो वाटा, खरा खोटा निवाडा, आणि जाताना सुद्धा आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता. निरोपा या संता हाती आला, निरोपा या संता हाती आला, सुख दुःख मध्ये आई केले काळी, सुख दुःख मध्ये आई केले काळी. निरोपा या संता हाती आला, निरोपा या संता हाती आला, सुख दुःख मध्ये आपुल्या माहेरा जाईना मी आता, निरोपा या संता हाती आला, निरोपा या संता हाती आला, सुख दुःख मध्ये आई केले काळी, सुख दुःख मध्ये आई केले काळी. आपुल्या माहेरा जाईन मी आता. संतांना स्वतंत्र आहे, तुमचं माझं जीवन परतंत्र आहे. म्हणून आपण जीवन जगत असताना माझं सांगणं असेल, कर्म चांगलं करा. कारण हे जे विश्व आहे ना, हे विश्व कर्मप्रधान आहे. फार सुंदर वर्णन केलं. कर्म प्रधान विश्वाराची राखा, जो जस करई सो तसा करता.
राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम। कर्म प्रधान विश्व रची राका, जो जस करेसु तो तस फल चाका. विश्व हे कर्म प्रधान आहे, म्हणून कर्म चांगलं करा. आपण जीवन जगत असताना उगीच दुसऱ्याला म्हणत असतो बुरी नजर वारे तेरा मुंह, पण एक लक्षात घ्या, ना किसी की नजर बुरी ना किसी का मुंह काला, होगा वही जो चाहेगा ऊपरवाला. लक्षात घ्या, विश्व हे कर्म प्रधान आहे, म्हणून जो काही आपला कर्तृत्वाचा जो काही भाग आहे तो ज्ञानावर आधारित आहे. मग लक्षात घ्या, मी जास्त विस्तार करणार नाही. तुकोबरायांनी मानवी देहाला उपदेश केलाय की बाबा सुंदर नरदेह तुम्हाला आम्हाला दिलेला आहे, मग तो देव आपल्याला आपुलासा करून घ्यायचा आहे. देव आपला करायला सांगितला. का करायचा देव आपला? तर आपण जीवन जगत असताना भगवंताला जर आपलं केलं नाही तर जगामध्ये आपल्याला कोणतंच सुख प्राप्त होणार नाही. कारण या जगामध्ये सगळेजण आज दुःखी आहेत, सगळेजण दुःखी आहेत. आपण पाहतो या विश्वामध्ये, या जगामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहे. कोणाला मुलगा नाही म्हणून कोणी दुःखी आहे, कोणाला गाडी नाही म्हणून दुःखी आहे, कोणाला घर नाही म्हणून दुःखी आहे. पण एक लक्षात घ्या महिला मंडळ, माता भगिनी, माझी विनंती असेल, या जगामध्ये जिला 5 पुत्र होते ती सुद्धा दुःखी होती, जिला 4 होते ती सुद्धा दुःखी होती, जिला 3 होते ती सुद्धा दुःखी होती, जिला 2 होते ती सुद्धा दुःखी होती, आणि जिचं एकटंच कोंबडं सदा लंगड ती सुद्धा दुःखीच होती. सुख नव्हतं. 5 पुत्र, नाव काय त्यांच्या आईचं? हा, पांडवांची आई कुंती माता, बरोबर. जिला 4 होते, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, त्या सुद्धा जीवनात दुःखीच होत्या. जिला 3च होते, रावण कुंभकर्ण विभीषण, त्यांच्या आईचं नाव? हा, रामायण ऐकलं नाही का? बचत गट, रामायण ऐकलं नाही? कैकसी माता, त्या सुद्धा दुःखीच होत्या. जिला 2च होते, कृष्ण बलराम. आता 6 पुत्र कंसानं मारली हा भाग वेगळा आहे, पण जिला 2च होते ती सुद्धा दुःखी. आणि ज्याला 1च होतं, तुम्ही म्हणाल ताई 1 कोणाला होतं? भागवतामध्ये वर्णन आलं, महात्मा अंग यांचा पुत्र वेण 1च होता, एकुलता 1, पण फार दृष्ट जीवनामध्ये. मग जिला 5 ती सुद्धा दुःखी, तिला 4 आहे ती पण दुःखी, जिला 3 आहे ती पण दुःखी, 2 आहे तिला पण दुःखी, 1 आहे ती पण दुःखी, आणि जिला काहीच नाही ती सुद्धा दुःखीच आहे. दुःखच आहे आपल्या वाट्याला. मग वाटत असेल मला सुख प्राप्त व्हावं, तर एक लक्षात घ्या, आपल्याला जीवनामध्ये देव आपुलासा करून घ्यावा लागेल. तो देव आपल्याला आपला करावा लागेल. एक लक्षात घ्या, का देव आपुलासा करायचा? या विश्वामधलं जर आपल्याला सुख प्राप्त व्हावं असेल, वाटत असेल, तर देव आपल्याला आपुलासा करावा लागेल. एकच देव आहे या विश्वामध्ये, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एकच देव आपल्याला आपलासा करायचा. बघ तुम्हाला मी सांगून जाईल, आज आपण या जीवन जगत असताना या संसारामध्ये आपण आपला देव एक करत नाही, प्रत्येकाचा देव वेगळा आहे. आपलं वार बदललं काय आपला देव सुद्धा बदलतोय, बदलतो की नाही? सोमवार आला की महादेवा, शिवभोळा चक्रावरती त्याचे पाय, भगवान भोलेनाथाची भक्ती आपण जीवनात करतो. सोमवार आला की भगवान भोलेनाथाची भक्ती, मंगळवार आला की परत आपला देव बदलतो, देवीची भक्ती आपण करतो. परत बुधवार आला की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. बुधवार आला की आपला देव परत बदलतो. गुरुवार आला की परत आपला देव बदलतो, दत्तात्रयाची भक्ती आपण करतो. परत शुक्रवार आला की अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दनाला घोरी. प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दनाला घोरी. तीर्थापाती तापाती परमय गाडली भक्तालाही तो पालती निर्वाणी आईचा जोगवा, जोगवा मागे आईचा जोगवा, जोगवा मागे आईचा जोगवा, जोगवा मागे आईचा जोगवा, जोगवा मागे. शुक्रवार
शुक्रवार आला की परत आपली भक्ती बदलते, परत शनिवार आला की परत आपली भक्ती बदलते. शनिवारी शरण शरण हनुमंता आणि रविवार आला की वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. हे अमभाग्या सोमभाग्या प्रेम नगरावा, अमभाग्या सोमभाग्या प्रेम नगरावा. सावध हो मुनी भजनी लागा देव करा कैवा, सावधोनी भजनी लागा देव करा कैवाली. सावधोनी भजनी लागा देव करा कैवा, सावधोनी भजनी लागा देव करा कैवाली. हे वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची रुपालीताई, मंगलताई आणि यशोदाताईसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. रविवार आला की परत आपल्या भक्तीत बदल होतो. आपला देव एक नाहीये, आपल्या जीवनात एक भक्ती नाहीये, आपण एक देव करू शकत नाही. एकच देव आपल्याला करायला सांगितलं. पहा, शास्त्र आपल्याला असं सांगतं, आपल्या जीवनामध्ये एक संत, एक ग्रंथ, एक पंत आणि एक कंत असावा. कंत म्हणजे पती. आपल्या सगळ्यांचा पती एकच आहे, तो पांडुरंग परमात्मा. इथं पुरुष मंडळ तुम्ही जरी दाढी मूछवाले असले ना, तुम्ही पण स्त्रियाच आहात. हा, जगामध्ये पुरुष केवळ एकटाच आहे, तो पांडुरंग परमात्मा एकटाच आहे. पण सांगून जाईल हे पहा, जेव्हा संत मीराबाई वृंदावनामध्ये जीव गोस्वामी नावांच्या महात्म्यांना जेव्हा भेटायला गेले ना, तर एक शिष्याला सांगितलं, मला त्यांना भेटायचंय, महात्म्यांना मला भेटायचंय. शिष्य बाहेर आला, गुरु महात्म्यांकडे आला, गुरूंना सांगितलं, तुम्हाला भेटण्यासाठी संत मीराबाई आलेले आहेत. तेव्हा त्या महात्म्यांनी सांगितलं, संत मीराबाईंना सांगा, माझा नियम आहे, मी कधीच स्त्रीचं मुख पाहत नाही, मी कधी स्त्रीला बोलत नाही, स्त्रीचं मुख मी कधी पाहत नाही. शिष्य बाहेर आला, मीराबाईंना सांगितलं, मीराबाई साहेब, त्या आमच्या गुरूंचा नियम आहे, ते कधी स्त्रीचं मुख पाहत नाहीत, कधी स्त्रीला बोलत नाहीत. तेव्हा संत मीराबाईंना हसायला आलं. संत मीराबाई हसल्या. त्या शिष्याला प्रश्न पडला, मीराबाई का हसल्या असतील? त्याच्या पाठीमागचं कारण होतं. संत मीराबाई हसल्या. महिला मंडळ सांगू तुम्हाला, स्त्रीच्या जातीनं कधीच हसायचं नसतं विनाकारण. कारण तिच्या हसण्याचा कोण काय अर्थ काढेल ना, आपण सांगू शकत नाही. एक वाक्य पहा, आता याचा वेगळा काही अर्थ काढू नका बरं. ते वाक्य ते म्हणतात ना, हसिओ फसी. हा, तसं स्त्रीनं कधीच विनाकारण हसू नये. जेव्हा महाभारताचा शेवटचा काळ जेव्हा जवळ आलता ना, पितामह भीष्माचार्यांचा, तेव्हा ते उपदेश करत होते, आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप है. ते उपदेश करत होते, सांगत होते, आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप है. तेव्हा तिथं द्रौपदी माता होत्या, त्यांना हसायला आलं. त्या हसल्या आणि पितामह भीष्माचार्यांनी विचारलं, द्रौपदी बाळा का हसलीस तू? काही नाही म्हणे, तुम्हाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, मला सहज हसायला आलं. नाही नाही म्हणे, तू कुलवान स्त्री आहे, खानदानी स्त्री आहे, तू व्यर्थ हसू शकत नाही, विनाकारण हसू शकत नाही, तुझ्या हसण्या पाठीमागचं कारण मला सांग. द्रौपदी मातेनं सांगितलं, पितामह, तुम्ही आज उपदेश करताय की आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप आहे. मग जेव्हा वस्त्रहरण होत होतं तेव्हा तुम्ही सुद्धा पापच केलं की, म्हणून मला हसायला आलं. तसंच संत मीराबाई सुद्धा हसल्या. गुरुनं शिष्यानं विचारलं, संत मीराबाई तुम्ही का हसलात? तुमच्या हसण्या पाठीमागचं कारण काय? संत मीराबाईंनी सांगितलं, मला माहिती होतं या जगामध्ये परमात्मा, पुरुष केवळ एक परमात्मा आहे, बाकी सब गोपी आहे, त्याच्यामुळं हसायला आलं. मला सांगायचंय, या विश्वामध्ये, या जगामध्ये पुरुष फक्त परमात्मा एकटाच आहे. मग तोच देव आपल्याला आपला करून घ्यायचा आहे. कारण भगवंताला जर आपण आपलं केलं नाही तर जगातलं कुठलंच सुख आपल्याला प्राप्त होणार नाही. सुंदर माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. संत जनाबाई सुद्धा म्हणतात, सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शरंगधर. माझ्या पांडुरंगा सारी का माझ्या पांडुरंगा सारी का
संगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. या जगामध्ये सुख आपल्याला फक्त भगवंताजवळ प्राप्त होणार आहे. आपलं असं झालंय, आपल्याला जिथं सुख आहे तिथं आपण जात नाही. जिथं आपल्याला दुःख होतंय त्या गोष्टी तुमच्या माझ्या जीवनात चालू आहेत. पहा, तुम्ही संसार करताय. एक प्रश्न मी करेल. शास्त्र असं सांगतं, वेदांत आपल्याला असं सांगतं की तुम्ही लोक संसार जीवनात करताय, पण संसार दुःखानं भरलेला आहे. दुःखानं संसार भरकटलेला आहे. या संसारामध्ये सुख नाही. तुकोबराय म्हणतात की बाबा सुंदर नरदेह प्राप्त झालेला आहे, मग तो देव आपल्याला आपलासा करून घ्यायचा आहे. म्हणून आपुला तो एक देव करूनही घ्यावा आणि तेने विण जीवा सुख नव्हे. देव जर आपण आपलासा केला नाही तर आपल्याला जीवनात सुख प्राप्त होणार नाही. एक आजीबाई होत्या, एक उदाहरण सांगेल पहा. आपण जिथं सुख आहे तिथं जात नाही, जिथं दुःख आहे तिथं आपण जातो. एक आजीबाई होत्या, अशाच रोज कीर्तनाला यायच्या. आमच्या गावाकडे सप्ताह होता आणि सप्ताहाला यायच्या. एक दिवस काय झालं, त्यांची नथ हरवली. नथ हरवल्याच्या नंतर घरातच नथ पडली, घरातल्या बोळीमध्ये पडली. पण नथ पाहण्यासाठी त्या आजीबाई दुसऱ्या दिवशी कीर्तनाला आल्या आणि तिथं माझं कीर्तन होतं. आजीबाई कीर्तनात समोरच बसल्या आणि बसल्या बसल्या आजीबाईने खाली माती उकरायला चालू केली. नथ सापडत होत्या, त्या हरवली कुठं, घरात. सापडतात कुठं, मंडपमध्ये. माती उकरायला चालू केली. त्या आजीबाई माती उकरत होत्या म्हणून शेजारच्यानी माती उकरायला चालू केली. ती उकरायला लागली म्हणून परत तिच्या शेजारची माती उकरायला लागली. सगळा मंडप माती उकरत होता. मी कीर्तन संपल्यावर त्यांना प्रश्न केला, आजी तुम्ही सगळ्या जणी माती का उकरत होत्या? त्या सगळ्यात पहिल्या नंबरच्या आजीनं सांगितलं, ताई माझी नथ हरवली, मी नथ पाहत होते. नथ हरवली घरात आणि पाहत्यात मंडपमध्ये. याचं तात्पर्य काय? आपलंही तसंच झालंय. आपल्याला जिथं सुख मिळतंय तिथं आपण जात नाही. आपल्याला जिथं दुःख होतंय, जिथं दुःख आपल्याला प्राप्त होतंय त्या गोष्टीच्या पाठीमागं आपण जातो. मग लक्षात घ्या, तुकोबारायांनी उपदेश केलाय की बाबा सुंदर नरदेह प्राप्त झाला, देव आपुलासा करून घ्या. जगामध्ये या विश्वामध्ये त्या देवाशिवाय आपल्याला कुठलं सुख प्राप्त होणार नाही. त्या विश्वामध्ये सगळेजण दुःखी आहेत, सगळेजण दुःखी आहेत. सुंदर वर्णन केलं त्याचं. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो सुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. जो देखे दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे दुखिया बाबा,
सुखिया कोई नाही. या जगामध्ये कोणाला सुख नाहीये. आम्ही कीर्तनकार आहोत, तुम्हाला असं वाटत असेल ताई फार सुखी आहेत, आरामसार गाडीमध्ये येतात, गाडीमध्ये बसतात, कीर्तन करतात आणि परत जातात. सुख आहे का? प्रत्येकाला अपेक्षा आधी या जगामध्ये सुखाची. प्रत्येक जण सुखासाठी धडपड करतोय. आम्ही 350 किलोमीटरचा प्रवास करून मी इथपर्यंत आले. कशासाठी हो? बोला बोला, ऐकू द्या तुमच्या तोंडातून आमच्याबद्दल काय भावना व्यक्त होतात. कशासाठी? सुखासाठी. मंगलताई इथपर्यंत आल्या कशासाठी? रुपालीताई इथपर्यंत आल्या कशासाठी आल्या? जगामध्ये प्रत्येकाला अपेक्षा आहे, सुखाची अपेक्षा आहे, पण हवं ते सुख भेटत नाही. आणि सुखाला गे तारे से सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. लक्षात घ्या, सुख पाहिजे असेल तर परमात्मा आपलासा करावा लागेल. दादा आज या जगामध्ये प्रत्येकाला वाटतं, याला वाटतं तो माझ्यापेक्षा फार सुखी आहे, त्याला वाटतं तो माझ्यापेक्षा फार सुखी आहे. या जगात सुखी कोणीच नाही, सगळेजण दुःखी आहेत. दोन मित्र होते पहा, शाळेमध्ये सोबत शिक्षण घेतलं, मोठे झाले, नोकरीला लागले आणि लग्न झालं. शेजारीच घर होतं. लग्न झाल्याच्या नंतर काय झालं त्यांचं, रोज एकाच्या घरात भांडण व्हायची आणि एकाच्या घरातून रोज हसण्याचा आवाज यायचा. ज्याच्या घरात भांडण व्हायची का, तो ज्याच्या घरातून हसण्याचा आवाज यायचा त्याच्याकडं गेला आणि त्याला विचारलं, का रे बाबा तुमच्या घरातून रोज मोठमोठ्यानं जोरात हसण्याचा आवाज येतोय, तुम्ही इतके सुखी आहात, नेमकं काय करता तुम्ही? त्यानं उत्तर दिलं, बाबा सुखी नाहीत, हसण्याचा आवाज येतो त्याच्या पाठीमागचं कारण आहे, माझ्या बायकोनं जर मला बेल्ल फेकून हाणलं आणि ते जर हुकलं तर मी हसतो, लागलं तर ती जोरात हसती. म्हणजे सुख नाही ना, कोणाला सुख नाही या जगामध्ये. याला वाटतं तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी. जगात कोणी सुखी नाही. सुख पाहिजे असेल तर तो परमात्मा पांडुरंग आपल्याला एक करून घ्यावा लागेल. जेव्हा भगवंत आपलासा आपण करू तेव्हा आपल्याला सुख प्राप्त होईल. मग तुकोबऱ्या म्हणतात, या जगामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत सगळ्या व्यर्थ आहेत, सगळ्या आपल्याला दुःख देणाऱ्या आहेत. तुकोबऱ्यांनी सांगितलं अभंगाचं दुसरं चरण, ठेविले अनंत रती माई के दुखाचे जनाते, 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 रति माई के दुखाती जनाती, रति माई के दुखाती जनाती, नाही आदि अंती अवसाना, नाही आदि अंती अवसाना, नाही आदि अंती अवसाना, नाही आदि अंती अवसाना, रति माई के दुखाती जनाती, 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 नाही आदि आदि अंती अवसाना, रति माई के दुखाती जनाती,
के दुःखाची जनिती नाही अदी अंती अवसाड. तुकोबारांनी सांगितलं या जगामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतात, गाडी असेल, पैसा असेल, बंगला असेल, जमीन असेल, घर असेल, दार असेल, सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्याला ज्या गोष्टी दिसतात ना, महिला मंडळ, त्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत, त्या सुख देणाऱ्या नाहीत. पहा, वेदांताची भाषा आपल्याला असं शिकवते. तुम्ही लोक जीवनात संसार करत आहे, मग जीवाला शरण जावं की न जावं एक, जीवानं जडाला शरण जावं की न जावं दोन, जीवानं इतर देवाला शरण जावं की न जावं तीन, आणि जीवानं भगवंताला शरण जावं का न जावं चार. जीवानं जडाला शरण जावं का न जावं, जड म्हणजे संसार, जीवानं जडाला शरण जावं का न जावं. माझा प्रश्न असेल, तुम्ही संसार करताय, कसा आहे संसार? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तुम्ही लोक जो संसार करतायत, या संसारामध्ये तीळ मात्र सुख पाहायला भेटणार नाही. संसार असा आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख फार कमी आहे, पण दुःख फार मोठं आहे. या संसारामध्ये सगळं व्यर्थ. या संसारामध्ये तुम्ही संसार करताय, पण एक सांगून जाईल महिला मंडळ, इथं ज्यांची लग्न झाली त्यांनी मला हातवरती करून सांगायचं, ताई माझ्या इतका सुखी या संसारामध्ये कुणीच नाहीये. आजच्या कीर्तनाचं सगळं पाकिट त्याला आहे का? कोणी सुखी नाही ना. संसार तुम्ही करताय दादा, पण संसारामध्ये तीळ मात्र सुख नाहीये. या वारकरी संप्रदायामध्ये कवित्री होऊन गेल्या संत बहिणाबाई, आणि त्या बहिणाबाईंनी तुमच्या या संसाराचं सुंदर वर्णन केलं. बहिणाबाई सांगतात संसार कसा आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चाटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा कपा बशीचा घार, बशी बसे जागेवर, बशी बसे जागेवर, कप हिंडे दारोदार. अरे संसार संसार जसं तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चाटके मग मिळते भाकर. आधी हाताला चाटके मग मिळते भाकर. संसार असा आहे. बहिणाबाई सांगतायत, बशी निवांत बसलेली बरं का बशांनो, बशी निवांत आहे, फुटली की संपली, बशीचं काम एवढंच आहे. पण या कपाची फार फजिती आहे. कपाचा कान तुटला तरी कपाला सुट्टी देत नाही आपण. देता का? काय करता तुमच्याकडं? कपाचा कान तुटल्या काय भरता त्याच्यात? हिरव्या मिरच्याचा. कसा संसार सुखाचा आहे हो. संसारात सुख नाहीये महिला मंडळ. विनंती असेल माझी, तुम्ही संसार करताय, पण एक लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं मी ज्या गोष्टीच्या पाठीमागं लागलोय त्या गोष्टीतून मला सुख प्राप्त होईल. त्या गोष्टीतून सुख प्राप्त होत नाही, पण दुःख मात्र भेट दिल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, आज जगामध्ये सध्या दोनच जाती आहेत, एक स्त्रीजात एक पुरुषजात. माझ्या मते दोनच आहेत, आणि या दोनही जाती चुकीच्या मार्गाने चाललेल्या आहेत. तुम्ही म्हणाल ताई फार चुकीचं बोलताय तुम्ही. लक्षात घ्या, पुरुष मंडळ तुमच्या जीवनात दोन कागद आहेत. पहा, ही गोष्ट रोज कीर्तनात सांगते, कारण लोकांना समजलं पाहिजे आपण किती चुकीच्या मार्गाने चाललोय. पुरुष मंडळ तुमच्या जीवनात दोन कागद आहेत, आणि महिला मंडळ तुमच्या जीवनात दोन धातू आहेत. पुरुष मंडळ तुमच्या जीवनातली दोन कागद आहेत. पहिला म्हणजे पैसा, आणि दुसरा कागद पाठीमागचे. दुसरा कागद 7-12. पातेंनी सांगितलं 7-12 म्हणजे प्रॉपर्टी. पैसा कमवा, नक्कीच कमवा. ज्याच्याकडे पैसा आहे लोक त्यालाच मोठं म्हणतात, लोक त्याच्याच पाठीमागं जातात. पैसा कमवलाच पाहिजे. माझं तर म्हणणं आहे तुम्हाला, तुम्ही कमीत कमी जीवन जगत असताना 40च्या अगोदर 100 कोटीचं तरी टार्गेट ठेवा. ठेवा, 100चं ठेवा. आणि मरतावेळी मुलाला सांगा, बाळ
मी मेल्याच्या नंतर याच्यातले 99 कोटी तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर होतील. मी मेल्याच्या नंतर एकच काम कर, त्या सरणाच्या कडेनं, आपल्याकडे जे सरण रस्ता ना, त्या सरणाच्या कडेनं काहीतरी त्या सरणावरती तूप खोबरं कापूर काहीतरी टाकायची पद्धत असते. मुलाला सांगायचं बाळा थेंबर पण तूप टाकू नको. मी मेल्याच्या नंतर या पैशातली फक्त 1-1 लाखाची गड्डी करून त्या सरणाच्या कडेनं मांड, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल. मानतील ना? पैसा. आणि दुसरा कागद आपल्या जीवनातला आहे 7-12 म्हणजे प्रॉपर्टी. दादा पहा, काही ठिकाणी जर कीर्तनाला गेलं तर लोक आम्हाला म्हणतात ताई चहा होईपर्यंत आमची जमीन पाहून देऊ. आणि जमिनीत गेल्यानंतर छाती ठोकून सांगतात ताई या कडुलिंबापासून त्या बाबळीपर्यंत अख्खा 7-12 पठ्ठ्याचा आहे. ती जमीन सांगत असते वेड्या या जमिनीला माझं म्हणणारे बरेच गेले. आजा गेला पैजा गेला बाप बसना गेला. पंजाबीला बाप बसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. ती जमीन आपल्याला सांगत असते वेड्या या जमिनीला माझं म्हणणारे आजोबा गेले, बनजोबा गेले, ही जमीन माझी म्हणणारे वडीलही गेले, आता तू चौथा आला. तू सुद्धा म्हणतो ही जमीन माझी आहे, मी तुझी नाही. तू मेल्याच्या नंतर तुझीच मुठभर माती होणार आहे आणि माझ्यात मिसळणार आहे. पुरुष मंडळ माझा मुद्दा संपलाय. आता महिला मंडळ तुम्हाला सांगायचं मला, आपल्याला सोनं फार आवडतं. आपल्या जीवनात 2 धातू आहेत, एक लोखंड आणि दुसरं तांब, बरोबर? मग काय कसं सांगते सोनं आणि चांदी पटकन येतं आपल्याला सांगता. तुमच्या जीवनात 2 धातू आहेत, सोनं आणि चांदी. महिला मंडळ सोनं घातलं पाहिजे बरं. पहा आपल्या इथं रोज एक नेकलेस मिळतंय. भाग्यवान आहात तुम्ही, रोज एक नेकलेस तुम्हाला बक्षीस म्हणून मिळतंय. सोनं घातलं पाहिजे. माझं तर तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही जीवन जगत असताना कमीत कमी 40-30च्या अगोदर 50 तोळे तरी घाला. 50 घाला. आणि मरता वेळी सुनबाईला सांगा सुनबाई आईसारखी सेवा केलीस तू माझी, नाही केली तरी म्हणा केली. आईसारखी सेवा केलीस तू माझी, याच्यातले 25 तोळे तुला घे. मी काहीच बोलली नाही तरी तुम्हाला हसायला येतंय. तिला म्हणा सुनबाई याच्यातले 25 तोळे तुला घे आणि 24 तोळे लेकीला दे. मी मेल्यानंतर फक्त 1च तोळा माझ्या तोंडात टाक, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल. टाकतील ना सोना? शेटबळच्या सोनात टाकतील ना? नाही टाकणार? मग अशा कशा करून आणल्या? तर बाई मेल्यानंतर बाईच्या तोंडात सोनं टाकतात. किती टाकतात इकडं? 1 तोळा. तुम्ही सांगता 1 मणी, 1च मणी टाकतात, तो सुद्धा अर्धा फुटलेला असतो. म्हणतात घे 50 तोळे घातलं काय सोबत येणार आहे. या बायका इतक्या विचित्र आहेत. इथल्या नाही या, आमच्या तिकडच्या इथल्या नाही. तिकडे गेले की तुमचं सांगायचं. या काय करतात बरं दादा, या काय करतात, सावडायला गेलं का तोंडाकडची बाजू सावडतात. सापडला तर तो सुद्धा फुटका. पण संत सांगतात महिला मंडळ उसनेही नेते फेडून या. माझी नाही संतांची भाषा आहे. संसार असा आहे, या संसारामध्ये किती जरी कमवलं, किती जरी मोठे बंगले बांधले, काही जरी केलं तर आपल्याला सुख त्या गोष्टीतून प्राप्त होत नाही. सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला दुःख देणाऱ्या आहेत. म्हणून एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. म्हणून तुकोबऱ्या म्हणतात बाबा सुखात जर पाहिजे असेल तर तो अविनाशी परमात्मा आपुलासं करून घ्या. अभंगाचं 3रं. अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया
दुःखाची गणती येरती माईचे दुःखाची गणती येरती माईचे दुःखाची गणती येरती माईचे दुःखाची गणती येरती माईचे दुःखाची अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. तुकोबाराय म्हणतात तो अविनाशी असणारा भगवान परमात्मा जो कालही होता आजही आहे आणि आपण गेल्याच्या नंतर उद्या सुद्धा राहणार आहे, तो भगवान परमात्मा आपलासा करा, त्याचं नामचिंतन करा. त्या भगवंताचं वेड आपल्याला लागलं पाहिजे. एक लक्षात घ्या महिला मंडळ, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे. पिसे म्हणजे वेड. वेड लागावं, भगवंताचं लागावं. आजकाल कशाला कोणाचंही वेड लागते या जगात. मी विस्तार त्याचा करणार नाही, पण कोणाला कशाचं कोणाला कशाचंही वेड लागतंय. वेड माणसाला लागावं भगवंताच्या भक्तीचं, भगवंताच्या नामाचं. हे वेड माणसाला लागावं. तुकोबारायांना लागलं होतं कशाचं? गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद मना लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. तुकोबारायांना वेड लागलं होतं भगवंताच्या नामाचं. तुकोबारायांची अवस्था झाली होती दीन रजनी हाचे धंदा, दीन रजनी हाचे धंदा, दीन रजनी हाचे धंदा. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. तुकोबारायांना वेड लागलं भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या भक्तीचं. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. मग लक्षात घ्या, तुम्हाला मला देवानं सुंदरचं आयुष्य दिलेलं आहे. आपण सुद्धा भजन केलं पाहिजे. आपल्याला सुद्धा भगवंताच्या नामाचं वेड लागलं पाहिजे. आणि मी हे वारंवार का सांगते, आपल्याकडं वेळ फार कमी राहिला. संपला का? संपला? कीर्तनाचं नाही हो, आयुष्याचा विचारते. कीर्तनाचं मला माहिती संपलाय. हा, पण एक लक्षात घ्या, देवानं आयुष्य बनवलंय पण फार कमी वेळ आपल्याला दिलेला आहे. सुंदर जीवन दिलं, सुंदर लाईफ दिली, सुंदर आयुष्य दिलं. आपलं आयुष्य फार सुंदर आहे. मी सांगत असते आयुष्य किती सुंदर आहे. लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसन फॉरवर्ड सिस्टम. आयुष्य हा चित्रपट असा आहे की तो आहे त्या पद्धतीनं माणसाला जगता यायला हवा. जगाच्या मालकानं दिलंय, पण या संधीचं सोनं करणं तुमच्या माझ्या हातात आहे. म्हणून अविनाशी असणारा परमात्मा एक करा, त्याचं वेड माणसाला लागावं, नामचिंतन करावं. संतांनाही जीवनात तसंच झालं, म्हणून संतांची कीर्ती आज शिल्लक आहे. तुकोबाराय सांगतात अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे मरणे सारे, तुका म्हणे मरणे सारे. उत्तमाची भूरे किरती मागे, उत्तमाची भूरे किरती मागे, किरती माये दुःखाची गणती, किरती माये दुःखाची गणती. उत्तमाची ओरे किरती
देवरी माई तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे तुकोबराय सांगतात. देवानं सुंदर आयुष्य दिलंय, मग माणसानं जीवन जगत असताना असं जीवन जगायचं. आपण गेल्याच्या नंतर आपली कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. संत सांगतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे. सुंदर जीवन जगा, देवानं दिलंय, पण जगणं आपल्या हातात आहे. मरता काय केव्हाही येतं, पण जीवन जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं, जीवन जगता आलं पाहिजे आणि असं जीवन जगा. आपलं जर एकदा चारित्र्य खराब झालं तर चारित्र्य आपल्याला परत भेटत नाही. सुंदर एक वाक्य पहा, इफ युअर वेल्थ इज गॉन नथिंग इज गॉन, इफ युअर हेल्थ इज गॉन समथिंग इज गॉन, बट युअर कॅरेक्टर इज गॉन एव्हरीथिंग इज गॉन. आयुष्य खराब झालं म्हणजे आरोग्य खराब झालं, दवाखान्यात जाऊन नीट होईल, पण या चारित्र्याला जर आपला एकदा डाग लागला तर तो परत नीट होत नाही. मरता केव्हाही येतं, माणसाला आयुष्य जगता आलं पाहिजे. संत आयुष्य जगले, थोडंच जगले, अगदी छोटंसं आयुष्य जगले. 50च्या आतमध्ये संतांचं आयुष्य आहे, थोडंसंच आयुष्य जगले, पण आज संत गेलेत तरीही कीर्ती मागं शिल्लक आहे. असंही माणसानं आपलं जीवन जगलं पाहिजे. एक सांगू का तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जीवन जगलेत. 50 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्र त्यांनी जोडलेला आहे. स्वतंत्र उभं केलं, स्वतंत्र निर्माण केलं, स्वराज्य उभं केलं. एक लक्षात घ्या, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांची एकच इच्छा होती, स्वतंत्र घोडा, स्वतंत्र तलवार, स्वतंत्र देश, स्वतंत्र राष्ट्र, स्वतंत्र गड. हे वचन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं आणि ते वचन राजांनी पूर्ण करून दाखवलं. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना आज राजे गेलेत, पण कीर्ती रूपानं शिल्लक आहेत, आज आपल्यामध्ये आहेत. मला सांगायचंय, राजांनी स्वराज्य कसं उभं केलं, वचन दिलं. वचन गीतकारांनी वर्णन केलं त्याचं. दिलं वचन मा साहेबा वचन पूर्ण करी, दिलं वचन मा साहेबा वचन पूर्ण करी. मै माझा ग शोभराजा ग बसला घोड्यावर, शोभराजा ग बसला घोड्यावर, माझा राजा ग बसला घोड्यावर. शोभा ग बसला घोड्यावरी, मै राजा ग बसला घोड्यावरी, मै राजा ग बसला घोड्यावरी. साहेबा दिला वचन, ती वचन पूर्ती केली, शिवरायाचा जन्माला ही पावन धरती झाली. साहेबा दिला वचन, ती वचन पूर्ती केली, शिवरायाचा जन्माला ही पावन धरती झाली. प्रथम पहिलं शिर तुकवलं जिजाऊ चरणावरी, प्रथम पहिलं शिर तुकवलं जिजाऊ चरणावरी. मै माझा ग शोभराजा ग. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. बसला घोड्यावर शोभराजा ग बसला घोड्यावर, माझा राजा ग बसला घोड्यावर. मै राजा ग बसला घोड्यावरी, मै शोभा ग बसला घोड्यावरी, मै राजा ग बसला घोड्यावर, बसला घोड्यावर. लक्षात घ्या, माणसानं जीवन जगावं. सुंदर आयुष्य देवानं दिलं, थोडं जगा पण चांगलं जगा. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. एकदा सगळ्यांनी प्रेमाने 2 हात वरती करा. भजन करून सेवेला आपण पूर्ण विराम देणार आहोत. महिला मंडळ आणि पुरुष मंडळ सगळ्यांनी करा. पाठीमागं बसलेले हात उंच करा. जे हात वरती करत नाहीत त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. शेजारी शेजारी हा सगळ्यांनी करा. सगळ्यांनी प्रेमाने भजन म्हणायचे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जेवढं काही बरोबर आलं घरी घेऊन जा, जीवनाचा सारासार विचार करा. जेवढं काही चुकलं माझं मला परत द्या. बोलण्याच्या अगमध्ये जर अपशब्द गेला असेल, तुमची मुलगी म्हणून, बहीण म्हणून, नात म्हणून क्षमा असावी. बरं महिला मंडळ, पहिली असेल, दुसरी समजा, दुसरी असेल, तिसरी समजा, तिसरी असेल, चौथी समजा आणि मुलगीच नसेल, मला दत्तक घ्या. असं काही करू नका. उद्या परत कीर्तन. पण जेवढं बरोबर आलं घरी घेऊन जा, जीवनाचा सारासार विचार करा. दादा मुद्दा बोलायचे का नंतर? नाही ना, नाही बोलायचं. झालेली सेवा अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण या सप्ताहाचं आयोजन नियोजन प्रयोजन या ठिकाणी केलं. म्हणून सर्वच ग्रामस्थ मंडळींना मनापासून अगदी कोटी कोटी धन्यवाद देईल. महिला मंडळ खरंच जोरात टाळी वाजवा यांच्यासाठी. कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या सप्ताहाचं सुंदर नियोजन केलं आणि सर्वच गुणीजन मंडळी म्हणजे मंगलताई असतील, रुपालीताई असतील, यशोदाताई असतील, सर्व या विद्यार्थी मंडळ आहेत. सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद. आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी, आई जगदंबेच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली
2383. 2383. 2383. 2383. अभिनंदन. सुमन पोपटराव गायकवाड तुबुमळा. चला वेळ जास्त झालेला आहे, वेळ कव्हर करा. चला दोन 2575. 2575. 75. 2575. अनिता पंढरीनाथ नन्नवरे शेटफळे. अनिता पंढरीनाथ नन्नवरे. अभिनंदन.